करत असताना सगळ्यात पहिलं आहे की तिला लंघन करायला सांगितलं. जेवढी कडकडीत भूक लागेल तेवढं जेवायला सांगितलं. यामध्ये फळभाज्या, भात, तूप लावलेली ज्वारीची भाकरी, तांदळाची पेज असा आहार घ्यायला सांगितला. काही दिवस असा आहार घेतल्यानंतर तिची लक्षणे ही कमी व्हायला चालू झाली. मध्ये वातदोष वाढलेला असतो आणि रक्तधातू हे दूषित झालेलं असतं. त्यामुळे अशा पेशंट्समध्ये गुळवेलीचा काढा खूप जास्त उपयुक्त ठरतो. याचे वेगवेगळे टॅबलेट्स म्हणजे गुडूची टॅबलेट किंवा अमृतादी गुगुळ, अमृतारिष्ट यासारखी औषधेही भेटतात. ते तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता. गुळवेल ही वातदोष शामक, रक्तशुद्धी करणारी रसायन स्वरूपाची औषधी आहे. त्याचबरोबर 7ही धातूंचं पोषण करणारी आहे. त्यासोबतच तिला धने, जिरे आणि थोडीशी सुंठ घालून घेतलेला काढा हा तिला दिवसभर घोट घोट घ्यायला सांगितला. त्यामुळे तिचे आमाचं पचन झालं, भूक व्यवस्थित लागू लागली, पचन व्यवस्थित व्हायला लागलं आणि जे पण रक्त तयार होऊ लागलं ते शुद्ध स्वरूपाचं होऊ लागलं. खूप जास्त जेव्हा हा त्रास असतो, खूप दिवसांपासून जेव्हा त्रास असतो, क्रोनिक त्रास असतो, तेव्हा अशा पेशंट्समध्ये पंचकर्म सुद्धा करावे लागतात. त्यासाठी विरेचन आणि बस्ती ही दोन्ही पंचकर्म करू शकता. या उदाहरणामुळे लक्षात आलं असेल की आपल्याला जो पण त्रास होतो त्याचं मूळ कुठे ना कुठे आपले दिनचर्यात असतं. त्यामुळे दिनचर्या कशी पाळावी, काय खावे, काय नको, ऋतुचर्या कशी पाळावी, त्यासाठी तुम्हाला आपल्या पूर्वजांपासून जो शास्त्र चालत आलेले आहे असा आयुर्वेद माहीत असायला हवे. आणि त्यासाठीच माझा हा प्रयत्न असतो की कमीत कमी आपल्याला जे त्रास होतात ते आपल्याला कशामुळे होतात हे आपल्याला कळायला हवे. त्यामुळेच आपण आपल्याला किंवा आपल्या परिवाराला बरेच आजारांपासून वाचवू शकतो.